हल्ली माय लाईफ माय रूल्स, एकांतच बरा, आपण कोणाकडून अपेक्षाच ठेवायला नको, येथे कोणी कोणाचं नाही इत्यादी विचारांचं फॅड फारच बोकळत आहे. वास्तवता हे सारे विचार त्या माणसाचे आहेत जे कर्तव्याला चुकतात आणि मग अशा वाक्यांचा आधार घेत राहतात. याउलट जी माणसं निरपेक्ष भावनेनं आपलं कर्तव्य पार पाडतात ती नेहमीच आनंदी असतात आणि ती एकटीही नसतात, कारण त्यांच्या कर्मनिरपेक्षतेमुळे ती लोकांनासुद्धा हवीहवीशी वाटतात. ही माणसं आपल्याकडून कोण काय अपेक्षा ठेवतं याचा विचार न करता आपण समोरच्यासाठी योग्य काय ते करायला हवं हा विचार करतात. कर्तव्य करणारी व्यक्ती प्रत्येकाला समजावत बसत नाही, त्या व्यक्तीचं कर्मच सारं काही न बोलता सांगून जातं. प्रत्यक्ष भगवंतालाही या जगात अवतरला आल्यानंतर कर्म टाळता आलं नाही, मग ते तुम्हा आम्हाला कसं टळेल? आत्मविश्वासाने बोललं जाणारं खोटं तात्पुरता मान आणि माज दोन्ही देऊन जातं, दीर्घकाळात मात्र फक्त वैफल्य पदरी पडतं. उलट पक्षी सत्य भले चार चौघात कानाखाली वाजवेल, मात्र वेळ आल्यावर साक्षात काळाच्या छातीवर उभं राहून तुमच्यात 12 हत्तींचं बळ बनून संचार करेल. सत्याची अट एवढीच आहे की ते परीक्षा फार कठीण घेतं. जास्तीत जास्त नापास करण्याचं टार्गेट घेऊनच प्रसंग उभे केले जातात. इथे वरच्या वर्गात ढकलले असं चालत नसतं मित्रांनो.